भक्त मंडळीने पत्र पाठविले गणेश गल्लीला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला. आणि ते गाणं मी दादरला पोचेपर्यंत, विरारवरनं जसं निघालो ना मी, ते दादरपर्यंत माझं गाणं रेडी झालं. पण जेव्हा तू ते गाणं लिहत होता किंवा टाईप करत होता तर तुझ्या मनात असं आलेलं की हे गाणं एकदम बूम होऊन जाईल? तुला असं केव्हा वाटलं की बाबा हा गाणं खूप आता सक्सेस झालंय? हा, असं कुठं केव्हा वाटलं? ते गणपतीचे 11 दिवस प्रत्येक लालबागचा मुलगा आहे ना, त्या आतुरतेने वाट पाहत असतो. भूमशंकर साई लीला वाले आए हे, शिरडी वाले साई को मिलने चले. भूमशंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मी आशिष केसरकर पुन्हा एकदा आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन पॉडकास्ट घेऊन. तर आजच्या पॉडकास्टबद्दल सांगायचं झालं तर आज आपल्यासोबत आहे एक असा आवाज, एक अशी व्यक्ती ज्याचे गाणे आपण दररोज आपल्या सोशल मीडियावर ऐकत असतो, इंस्टाग्रामवर नेहमीच ते गाणे झळकत असतात. पण त्यामागचा चेहरा, त्यामागचा व्यक्ती आज आपण पाहणार आहे. आणि वेलकम दिनेश, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या पॉडकास्टवर. धन्यवाद. आणि मी ज्यांना माहीत आहे दिनेश पवार कोण आणि ज्यांना ते गाणं माहीत आहे, आता तू जेव्हा ते गाणं गाशील तेव्हा सगळ्यांना कळून जाईल की तू कोण आहेस. नक्कीच. पण माझं असं मत आहे की तू एकदा लोकांना सांग तुझ्याबद्दल, की म्हणजे तुझी सुरुवात कशी झाली, तुझं लहानपण कसं होतं? माझं लहानपण बोललो तर आपण लालबाग परळमध्ये राहायचो, BST क्वार्टर्समध्ये. तिकडनं आपलं बालेकिल्ला, तिकडनं सर्वात सुरू झालं. गाणं हे माझ्या स्टेटसमध्येच नव्हतं. माझं स्टेटस फक्त चित्रकला होती आणि जे स्कूल ऑफ आर्टचं स्वप्न होतं, पण ते बाजूला राहिलं आणि इकडे वेगळ्या रूटमध्ये मी आलो, असं झालं ते. आणि असं बघायला गेलो तर गाण्याची आवड निर्माण झाली. ते पण एक आपण आरतीला जातो, जसं चाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी साईबाबांचा फोटो असतो, एकतर गणपतीचा फोटो असतो, स्वामींचा फोटो असतो. मग ते दर गुरुवारी आरतीला जा, मग तिकडे आरतीचा ते खेळीमेळीमध्ये मग ते आरती बोलून त्याच्यानंतर मग एक गाण्याची भजनाची आवड निर्माण होते ना मनामध्ये, तसातला तो एक भाग आहे. मग हळूहळू साई भजन, मग हळूहळू गाणी लिहायला लागलो. मग त्याच्यानंतर हळूहळू हा गाण्याचा प्रवास चालू झाला. तर आपण आपल्या व्ह्युअर्सना एक सरप्राईज देऊया. तू डायरेक्ट ते गाणं गाऊनच दाखव, म्हणजे आता जे अननोन जे आहेत, ज्यांना माहिती नाहीये की दिनेश कोण, तर त्यांना तुझ्या गाण्यामार्फत माहिती पडेल की दिनेश हा खरा कोण आहे. नक्कीच. जे मुंबईच्या राजाचं जे गाणं आहे ते पडद्याआडचा जो कलाकार, लोक, म्हणजे मी जेव्हा विसर्जनला जायचो मी फक्त ते गाणं ऐकत होतो, पण लोकांना त्या गोष्टी माहिती नव्हत्या. मग मला खूप जण माझे जे ओळखीचे चेहरे आहेत ते मला बोलचे, अरे तुझं गाणं आहे आणि तू असं करतोयस, कोणाला माहिती नाही, तू त्याचा व्हिडिओ गाणं बनवत येते. कारण ते फेसिंग करायला तेवढा टाईमच नव्हता. आणि गणपतीमध्ये नाही बोललास तरी भरपूर गाणी आलेली मुंबईच्या राजा रेफरन्सने, त्यामुळे ते कुठे मला जमलं नाही. आणि त्याचंच एक कडवं मी जे व्हायरल झालंय ते. भक्त मंडळीने पत्र पाठविले गणेश गल्लीला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला. अनेक रूपे घेऊन येतो माझा गणराया, कधी विष्णू श्रीकृष्ण माझा शिवशंकर भोळा. हे गणा 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 हे गणा. हे जे कडवं जे आहे ते लोकांच्या मनाला लागलं. म्हणजे त्याच्यामध्ये माझा एक अनुभव होता. आणि मी लहानपणापासून जी मूर्ती पाहत आलो, वडिलांसोबत जायचो आणि ते लहानपणीचे दिवस होते. फक्त तेव्हा ते जे आत्ताचं जे तिकडे क्लायमेट आहे ते तसं पहिलं नसायचं. गणेश गल्लीला एक जत्रा असायची आणि एक नॉर्मल जत्रा म्हणून आपण एक तिकडे जायचो आणि गणपती असा डायरेक्ट दिसायचा तेव्हा. ओके. ते म्हणजे ते माझ्या डोक्यामध्ये मी ठेवलं होतं की प्रत्येक रूप
चेंज असतं दरवर्षी, काय ना काय बदल असतो. तुझे वर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये. मग त्या हिशोबाने मी ते मॅच केलं आणि ते पण ते आता सध्या एवढं व्हायरल झालंय, पण त्या मागचा चेहरा आणि त्या मागचा व्यक्ती हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण का जो आवाज आता असं नॉर्मली पण आपण बसलेलो असलो की तुझं गाणं जे आहे ते कुठला ना कुठला गणेश भक्त गुणगुणतच असतं की भक्त मंडळीने पत्र. पण ज्यांना ते गाणं आवडलं त्यांनी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि दिनेशसाठी नक्की एक कमेंट सोडा की त्याचं गाणं तुम्हाला कसं वाटलं. तर आता आपण जाणून घेऊया की तुला ही संकल्पना कशी आली की ह्या विषयावर गाणं किंवा जे वर्डिंग्स आहेत जे तू गाणं लिहिलंयस. आमचा भूमशंकर ग्रुप आहे. भूमशंकर. भूमशंकर ग्रुप आहे तो. आम्ही सायलीला पालखीमध्ये त्या ग्रुप सोबत चालत असतो. त्या ग्रुपचं पण एक गाणं आहे ते आम्ही केलं आहे. तर त्या ग्रुपची संकल्पना होती की आपण एक मुंबईच्या राजासाठी काहीतरी गीत पुष्पांजली अर्पण करूया. हे कुठल्या वर्षाची गोष्ट आहे? म्हणजे ही मागच्या वर्षाची गोष्ट, 2024. 2024ची गोष्ट आहे. तर त्याच्यानंतर मग असं झालं की त्या लोकांनी म्हणजे गणपती तोंडावर आले होते आणि तेव्हा हे माझ्या डोक्यात टाकलं, भाई काहीतरी करायचं आहे. मग मी असं बोलून त्यांनी मला तिकडे बोलवून घेतलं ॲक्च्युली लालबागला. सुयश आणि रोहन करून होता भूमशंकर ग्रुपमधले. त्या दोघांनी मला बोलवून घेतलं, तू काहीतरी लिही. आणि ते गाणं मी दादरला पोचेपर्यंत, विरारवरनं जसं निघालो ना मी, ते दादरपर्यंत माझं गाणं रेडी झालेलं. म्हणजे आपल्या जे व्ह्यूअर्स बघतात त्यांना माहिती नसेल तर आता तू विरारला राहतो. बरोबर. पहिला तू लालबागला राहायचा, आता शिफ्ट झालाय त्यामुळे तू विरारवरून ट्रेन मधून. तर माझा तो अपडाऊन आहे, कार्यक्रम असो किंवा प्रोग्राम असो तर मी तिकडे विरार अपडाऊन करतो. हे लोकांना माहिती नाही. लोकांना हा गैरसमज आहे की हा लालबाग मध्ये. पण ते पहिला तिकडे तू राहायचा. हो, मी तिकडे राहायचो. तर मग तिकडनं मी विरारमधनं दादरमध्ये येता येता ते गाणं मी ट्रेनमध्ये टाकलं. फक्त जे हे होतं ना, भक्त मंडळीने पत्र पाठवलं, ते आम्ही इमिजिएटली स्टुडिओमध्ये केलंय. हे कसं वाटेल इकडे, कारण प्रत्येक गाणं असं एक सरळ असतं बरोबर, पण आपण त्याच्यामध्ये काहीतरी एक जुनी आठवण टाकूया. म्हणजे कसं, ह्या आरत्या फेमस आहेत पण त्याच्यामध्ये आपण आपले शब्द टाकू काहीतरी आणि ते मुंबईच्या राजासाठी टाकू काहीतरी. त्याच्यामध्ये मुंबईचा राजा, गणेश गल्ली असं कुठेतरी ते हे झालं पाहिजे, कारण ती आरती ही जुनी आहे, ही लोकांच्या तोंडामध्ये असते. पण आपण आपली शब्दरचना त्याच्यामध्ये टाकून थोडं काहीतरी त्याला ट्विस्ट देऊया, असा जातो विषय झाला होता. आणि नंतर मग गणपती होऊन पण ती गोष्ट आमच्याकडे रेडी नव्हती, थोडा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे गणपती आलेत पण आमच्याकडनं ते झालंच नव्हतं पॉसिबल. काय माहिती, गणपती बाप्पा कदाचित परीक्षा घेत असेल मुंबईचा राजा. मग ते गणपतीचा 8वा दिवस आला तरी आमच्याकडे 8वा दिवस आला आणि गाणं रिलीज नाहीये. गाणं रिलीज नव्हतं. आमचा प्रॉब्लेम असा झाला होता तेव्हा की माझं अकाउंट फ्रीज झालं होतं, बँक अकाउंट. बँक अकाउंट. आणि ते यामुळे फ्रीज झालं होतं की प्रत्येकाचे गाण्याचे पैसे येत आहेत, तो मारतोय. आणि माझं ॲक्च्युली ते सॅलरी अकाउंट होतं, तर त्यामध्ये म्हणजे बँक फ्रीज झालेलं आणि माझ्याकडे अकाउंटमध्ये बॅलन्स होता पण तो मी समोरच्याला देऊ शकत नव्हतो. आणि सणामध्ये आपण कोणाकडे कोणती आपण गोष्ट, हे आपल्या मराठी माणसांमध्ये सगळ्यांमध्ये ते असतंच. मग तसा तो विषय झाला. मग आत्ता काय करायचं, त्या लोकांचा पण प्रॉब्लेम होता थोडा, कारण ते पण गणपतीच्या धावपळीत होते. ते गणेश गल्लीत राहतात बोलल्यावर कोण लालबागवाले टायमिंगला फोन नाही उचलणार, कोण गणपतीमध्ये तरी ठीक आहे. मग झालं नंतर सगळं. लालबाग आणि गणेश गल्लीमध्ये गणेशोत्सव म्हणजे त्यांच्यासाठी एक स्वप्न. स्वप्न. आणि म्हणजे आपण आतुरतेने वाट पाहतो ना, एक क्षण असतो तो, एक वेगळाच. हे 11 दिवस कधी येणार, सोनेरी दिवस असतात ना ते. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये जसं आपण बर्थडेची एक वाट पाहत असतो, बाबा हा वाढदिवस जसा येणार आहे त्या मोमेंटमध्ये, तसे ते गणपती असतात. ते गणपतीचे 11 दिवस प्रत्येक लालबागचा मुलगा आहे ना, त्या आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तो अक्षरशः सोनेरी दिवस. आणि कारण तो त्यांचा रुबाब वेगळा असतो त्या दिवशी. ते 11 दिवस ते वेगळे असतात. कोण काय जणांच्या घरी पण जात नाहीत, रात्रभर तिकडेच घरी, फक्त आंघोळीला आणि फ्रेश व्हायला. एक गोष्ट माझ्या डोक्यामध्ये क्लिक आली होती तेव्हा मी अक्षरशः ते गाण्यासाठी माझी रिंग होती ना, सोन्याची जी रिंग होती
ती मी मैत्रिणीला बोललो की आपण कधी गेलो नाही बाबा अशा गोष्टी करायला. तर मग मी मैत्रिणीला एका सांगितलं एक प्रॉब्लेम झाला आहे अचानक, आणि रात्री 9ची गोष्ट होती. तरी पण मी तिला जाऊन भेटून ती गोष्ट देऊन गणपतीच्या 8व्या दिवशी रात्री 9 9ची गोष्ट. वाजता, हा. आणि मी तेव्हा तिला ती गोष्ट दिली. मला बोललो काही करून हे 10:30-11 वाजेपर्यंत मला तू पॉसिबल करून दे. हा. तर तिने ती गोष्ट पॉसिबल करून दिली. ह्यांना न सांगता मी तिकडे ट्रान्सफर दुसऱ्यांकडनं करून घेतले स्टुडिओमध्ये. हां स्टुडिओमध्ये. आणि समोरच्याला बोललो आहे की भाई मला आता गाणं दे. आणि त्याच्यानंतर मग ते प्रोसेस झाल्यानंतर ते लोक पण खुश झाले की बाबा हां बाबा गाणं आलं आहे काहीतरी, म्हणजे आपल्याला एक मार्ग मिळाला. तो मुंबईच्या राजानेच मार्ग दाखवला असेल. मग आता राहिलेत आपल्याकडे 2 दिवस, म्हणजे 9वा दिवस उजाडलाय. 9वा दिवस उजाडला. आता काय करायचं. मग ते आम्ही तिकडे मंडळाशी त्या लोकांनी बोलून वगैरे आम्हाला मंडळांनी चांगलं लॉन्च केलं गाणं. किरण दादा होता तिकडे, परत मंडळाचे सर्व कार्यकर्ते होते, आणि त्यांनी चांगलं आम्हाला म्हणजे तिकडे आमचं ओपनिंग पण चांगलं गेलं. आणि मग ते लॉन्च चांगला गाणं response. कसं केलं म्हणजे तिकडे आपलं मुंबईच्या राजाचा जो हे असतो ना स्वागत कक्ष असतो, हा त्याच्यावरती त्या प्लॅटफॉर्मवरती ते गाणं रिलीज झालं. ते गाणं आम्ही लेट बाहेर काढलं. ह्या पण आम्हाला कमेंट्स लोकांकडनं, रे एवढं तुम्ही चांगलं गाणं गेलं आहे आणि ते तुम्ही एवढं लेट का. बिहाइंड द पण सीन. हा आपण प्रॉब्लेम लोकांना सांगू शकत नव्हतो, कारण तो प्रॉब्लेम आपला होता. मला असं वाटतं त्यावेळी हे प्रश्न ज्या लोकांनी तुला विचारलेले आहेत, हा. त्यांना ह्या पॉडकास्ट मधून उत्तरं मिळतील की हा, हा हा. जेन्युइन प्रॉब्लेम होता. नक्कीच. विसर्जनच्या दिवशी लोकांना प्रॉपर कळालं, जेव्हा तिकडे जो क्राऊड असतो 2024चं विसर्जन. हा 2024चं विसर्जन, हा तेव्हा ते काय जणांच्या डोक्यामध्ये ते होतं ते कडवं भक्त मंडळीने. हा. आणि ते ऑन द स्पॉट मी ते काय केलं माहिती आहे काय, मी ते पहिला प्लॅटफॉर्मला रिलीज करून टाकलं. कारण ते आता प्लॅटफॉर्मला विसर्जन म्हणजे म्हणजे आपण जे डिस्ट्रीब्युशन वगैरे आपलं विंग्स असतात स्पॉटिफायला वगैरे, ओके या ठिकाणी मी ते जे अपलोड social केलं, कारण म्हणजे हा. व्हिडिओ पॉसिबलच नव्हता. म्हणून आता युट्यूबवर पण तुझं हा. विदाउट व्हिडिओ विदाउट व्हिडिओचं आता 1 मिलियन जाईल कदाचित आता. हो. हा 1 मिलियन. आता 820ला काहीतरी गेलाय तो MP3 हा. फक्त. हा त्या दिवशी लोकांनी ते विसर्जनला गाणं ऐकलं. हा आणि मग मी नंतर काय केलं की फटकन टाकलं, कारण आता विसर्जनचे फोटो क्लिक सगळे फोटोग्राफर हा. ते आपल्याला फोटो तर टाकणारच आहेत, त्यांच्या पोस्ट करणार. बरोबर. मग तेव्हा ते एकाने कोणीतरी ते गाणं यूज केलं. त्याच्यानंतर ते गाणं पूर्ण 2025 पर्यंत मी तेच पाहत होतो. आणि मला त्या गाण्यामुळे लोकांच्या कमेंट होत्या, अरे भाई तुझंच गाणं चाललं आहे. त्या दिवशी एक पॉडकास्ट झाला, तुला मी बोललो. हा तो पॉडकास्ट झाल्यानंतर मला खूप जणांचे मेसेज कॉल, अरे तुझं आहे हे तुझं आहे. अच्छा, म्हणजे अजून पण कोणाला माहिती नव्हतं, म्हणजे असं हा की अरे आम्हाला माहितीच नाही. आणि कधी कधी असा किस्सा होतो की मी 4 फ्रेंड सर्कलमध्ये बसलोय, हा मी तुझ्या मित्रांकडे आलोय, तुला माहिती आहे, पण त्यांना ती गोष्ट माहिती नसते. जेव्हा तू त्यांना बोलतोस ना, अरे माहिती आहे का कोण आहे, हा मग तेव्हाच बोलतो अरे काय अगोदर सांगितलं नाही ते. असं माझ्यावर भरपूर वेळा झालंय की हा आहे तो. हा, कारण का तुझा आवाज आणि तुझा लुक, आवाजामध्ये खूप वजन आणि असं आहे. तर लोकांची म्हणजे असं तू चित्र डोक्यामध्ये बनतं की हा माणूस म्हणजे कोणतरी खूप वयस्कर असू शकतो. हा. तर त्यांना माहिती नाही की तो खूप यंग एज मध्येच असं हे केलंय. एक गाण्याच्या मागची स्टोरी किती कठीण असते आणि किती संघर्ष करावा लागतो एक गाणं रिलीज व्हायसाठी, आणि त्याच्यानंतर जे फळ मिळतं ते खूप त्या संघर्षाला मात देणार आहे. बरोबर. कारण का एवढं प्रेम दिलं त्या गाण्यानी. आणि मी एकदा जर मी ते तुझं रील बघितली ना त्या गाण्याची, सारखं तेच भक्त मंडळीने पत्रपाठ तेच येत असतं. हे म्हणजे आपले व्ह्यूअर्स पण कनेक्ट करू शकतात या गोष्टीला. बरोबर. पण खूप खूप छान असं ते सॉन्ग आहे. आणि जे तू बोलतोय की विरार मधून आणि विरारवरून दादरलाच पोचताना त्या शॉर्ट पिरियड मध्ये तू ते लिहिलंय. हा नक्कीच. ते म्हणजे मला ते डोक्यामध्ये चालतच होतं हा की आता मला ह्याला काय करून ते प्रेझेंट करायचंच आहे, मी काय लिहिलंय. आणि मी फक्त त्याला फोनवर सांगत होतो, बाकीच्या कामाच्या धावपळीमध्ये मी फक्त त्याला एवढंच बोलत होतो, अरे झालंय झालंय झालंय, पण ते झालं नव्हतं.
ते जेव्हा मी निघालो तिकडनं तेव्हा ते मी मोबाईलमध्ये टाईप करायला घेतलं आणि ते दादरपर्यंत क्लिअर केलं. पण जेव्हा तू ते गाणं लिहित होता किंवा टाईप करत होता तर तुझ्या मनात असं आलेलं की हे गाणं एकदम बूम होऊन जाईल, की एकदम नाही, असा famous आहे? विचार कायच केला नव्हता. फक्त एक आपल्याला त्या गणपतीला आपण गीत पुष्पांजली देणार आहे, त्यांची हां. इच्छा आहे, आपण मनापासून त्या गोष्टी करायच्या आहेत, हाच हेतू होता. हां. बाकी ते मुंबईचा राजा करून घेणार, त्याच्या मनात असेल तर ते चालवायचं तर ते चालवणार तो. मग तसाच झाला विषय की आम्ही असा विचार करत नाही गाणं चालेल की नाही, हां. मी माझ्या आवडीसाठी करतो, हां. समोरचा देवासाठी देतोय, बरोबर. मग आपण हा विचार करायचा की आपण ते भक्तिभावाने देतोय, ते लोकांना आवडेल नाही आवडेल तो नंतरचा प्रश्न राहिला. ज्याला आवडणार तो ते यूज करणार. आणि ते शेवटी त्या गाण्याच्या मागचा स्ट्रगलच एवढा होता, ते देवाने बघितलंच होतं आणि मग ते झालं. तर तू बोलतोय जसं 2024चं ते सॉन्ग आहे, हां 2025चा तुझा अनुभव सांग. आता तेव्हा तर गणपती ऑलमोस्ट विसर्जन झालेले, किंवा तुला असं केव्हा वाटलं की बाबा हा गाणं खूप आता हां. सक्सेस झालाय? हां, असं आहे ना, गणपती जेव्हा आगमन चालू होतात, 2025. 25चे आगमन जेव्हा हम्म. चालू होतात, हम्म. सर्वात पहिला येतो तो मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा. ओके. जेव्हा ते लोक त्यांचं डेकोरेशन हां. सर्वांसमोर प्रेझेंट करतात, हां. बरोबर, की हे यावर्षी कलाकृती ही होणार ओके. आहे, ओके. ते कर्टन साईडला हां. बरोबर. तेव्हा तिकडे ते गाणं माझं यूज झालं होतं. तेव्हा तर मला भरपूर प्राऊड झालेला फील अच्छा, होतो. म्हणजे ओपनिंगलाच ओपनिंगला तेव्हा ते त्यांचं जे डेकोरेशनचं ओपनिंग होतं ना, हां. तो त्यांचा व्हिडिओ होता ना, त्या व्हिडिओमध्ये म्हणजे ते गाणं नंतर बघितलं मी, मित्र बोलला, अरे ओपनिंगला तू प्रोमो नव्हता तिकडे? नाही, मी नव्हतो तिकडे हम्म. तेव्हा. प्रोमोला तुझं गाणं यूज झालंय असं. आणि ते नंतर सगळ्यांच्या रील्स येत होत्या. भक्त मंडळीने पत्र पाठवलं. तर ते स्क्रीन सकट म्हणजे पब्लिकचे हात वर, अशा सगळ्या रील्स येत होत्या. हां. मग त्याच्यानंतर ते अजून चालू झालं ते. मग नंतर आगमन चालू झाले. आगमन चालू झाल्यानंतर मग ते हळूहळू तिकडे काय नाही काय शूट होतच असतात. एवढं काम झालंय, तेवढं हां, काम झालंय. हां, हां. म्हणजे प्रत्येक मंडळाचं कोणतं जर काम असेल ना, त्याला तेच गाणं लावत होते पब्लिक. म्हणजे हां मुंबईचा राजा तर आहेच, हां पण दुसऱ्या मंडळामध्ये पण हां, ते दुसऱ्या songs. मंडळामध्ये पण. आणि नंतर मग जसे गणपती आले ना, हां. तसं मग ते जास्तच. म्हणजे मी असा मोबाईल माझा स्वतःचा पण खोलायचो ना, हम्म. ते मी स्वतः ऐकून कंटाळलेलो ॲक्च्युली. तर मी काय करायचो, आता हे तेच असणार. म्हणजे मुंबईचा राजा दिसला ना मला, हां. की मला असं वाटतं हां हे हा, आपलंच audio तेच आहे, हे आहे. आपलंच आहे. मग ते नंतर मग हळूहळू आहे ना, त्या गोष्टी आहेत ना डोक्यात झाला. जो भेटतोय गणपतीत तो तेच बोलत होता की तुझं गाणं खूप व्हायरल झालं आहे, अशीच गाणी करत राहा, हे म्हणजे शुभेच्छा द्यायचे जे पण. आणि त्याच्यानंतर तरी पण मी गणेश गल्लीमध्ये तिकडे सेवा करायला आम्ही लोक असतो, हां. तेव्हा पण कोणाला माहिती नव्हतं की हे गाणं हे गायलं आहे. कारण मी त्या गोष्टी केल्यात नव्हत्या, कोणाला माझा फेस दाखवलंच नव्हता. मी आणि तू व्हिडिओ पण रिलीज नाही केला, नाही फक्त केला सॉन्ग. होता. हां, फक्त ते जेव्हा ते भोंग्यावर गाणं लागायचं ना, हां. एक फिलिंग असते की लालबागमध्ये ना ते भोंगे लागतात भोंगे लागतात. पहिल्यापासून. हां. प्रत्येक मंडळाचे भोंगे लागतात. त्या भोंग्यावरती गाणे लागतात ना, तेव्हा असं वाटतं की बाबा हा इथे गणेशोत्सव आहे काहीतरी. हां. साऊंडचा आणि तो भोंग्यावरचं ते फील असतं ते Feel वेगळं वेगळं आहे. असतं, बरोबर. भोंग्यावरती जेव्हा गाणं लागायचं तेव्हा ह्या टोकापासून तिकडे, कारण त्यांचा एरियाचा पट्टा असतो, हां. त्या पट्ट्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भोंगे लागलेले असतात. त्याच्यामध्ये ते गाणं जेव्हा आपण फील करतो ना, हां. मग ते मी ज्यांना माहिती आहे ते बोलायचं, अबा भाई तुझं गाणं पब्लिक ऐकते. म्हणजे कसं, ते मला तर भारी वाटायचंच, पण ती फिलिंग वेगळी असते काहीतरी. वेगळी. म्हणजे असं मनाला असं वाटतं कुठेतरी हां आता आपण कुठेतरी हळूहळू लोकांपर्यंत पोचतोय. म्हणजे हां. आपण जी केलेली मेहनत आहे ती लोकांपर्यंत आता पोचते आणि लोकांना माहिती पडते. जेव्हा ते विसर्जन सोहळा होता ना, विसर्जन सोहळा होता 2000. हां 2025चा हां. विसर्जन सोहळा. श्रॉफ बिल्डिंगचे ते प्रत्येक गणपती येतात. श्रॉफ बिल्डिंग बरोबर. हां, मोठी पुष्पवृष्टी असते आणि ती वर्षानुवर्ष ती परंपरा चालते आहे. हां. आणि आज ते काहीतरी वेगळा संदेश देत असतात पुष्पवृष्टीच्या
माध्यमातून बरोबर. लोकांपर्यंत. जर आपल्या इकडे कोणत्या गोष्टी, भारतामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत, हा संकट किंवा कुठे पूर येतोय, मग ते लोक कन्सेप्ट घेऊन त्या पुष्पवृष्टीमधनं ते लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि ते चिंचपोकळीमध्ये शॉप बिल्डिंग कॉर्नरला तिकडे सर्व लालबाग परळचे गणपती, काळा चौकी, हा परेल बोललास त्या साईडचे सगळे, म्हणजे सायन वियन, त्या पूर्ण तिकडनं जेवढे गणपती येतात ना ते सगळे त्याच रस्त्याने गिरगावला जातात. तो एकच रस्ता आहे. ओके. आणि तिकडे ती पुष्पवृष्टी होते. त्या पुष्पवृष्टीच्या इथे जेव्हा मुंबईचा राजा येतो ना, हा आणि तिकडे जी पुष्पवृष्टी होते ना, तेव्हा तिकडे ते गाणं प्ले होतं ना सुरुवातपासनं, मी तिकडून साईडला जातो हा आणि मी तो लोकांचा आनंद बघत असतो. हा ते गुलाल वगैरे, ते सर्वांचे हात वरती, आणि ते माझ्या अंगावर काटे येतात आता. ते आहे ना, हां, ती जी गोष्ट आहे ना, ते मी बघून साईडला आलो. कारण तिकडे त्या क्राऊडमध्ये तू घुसतोयस ना, तर तुला डायरेक्ट बाहेर फेकते पब्लिक. हा एवढा ती क्राऊड, जेव्हा गणपती जेव्हा येतो ना पुढे पुढे पुढे, तेव्हा ती पब्लिक डायरेक्ट बघत नाही, कारण तो क्राऊड तसा असतो. तेव्हा मी साईडला उभं राहिलो, ते गाणं ऐकत होतो. म्हणजे डोळ्यातनं पाणी तर आलंच होतं नक्की, पण मी कधी विचार केला नव्हता की हे गाणं या मुमेंटला आता मी तिकडे आहे तिकडे, आणि ते गाणं अचानक लागेल हे तर मी विचार केलाच नव्हता. हा पण ते लागलं. आणि ते लागल्यानंतर जे पब्लिक इकडनं तिकडनं जे म्हणजे जे नाचतायत ना, हा ते बघून मी आहे ना, त्यांचा आनंद बघून मला आनंद होत होता. आणि मी साईडला असं ते गाणं फील करत होतो. पण ते फक्त ते आठवणीत राहील असा क्षण आहे तो. असा क्षण आहे. तर दिनेश, आता हे तर झालं की तुझं सध्याचं फेम, सध्याची जी लोकांची, तुझं गाणं लोकांना आवडतं ते झालं. पण ह्याची सुरुवात म्हणजे तुला लहानपणापासून गाण्याची आवड कशी लागली? मला तू असं केव्हा ठरवलंस की मला गाण्याच्या क्षेत्रामध्ये जायचं आहे? गाण्याची आवड म्हणजे कसं माहिती आहे काय, मी परळमध्ये BST क्वार्टर्समध्ये जिथे राहायचो ना, तिथे आमच्या बाजूला आहेत ना पारकर म्हणून एक फॅमिली होती, आणि 2 रूम सोडून बारसकर. ओके. आणि ह्या साईडला साईबाबांचा तो जे चाळीमध्ये फोटो असतो तसा. हा हा आता कसं माहिती आहे काय, ते पारकर काका होते ते भजनवाले होते. हा ते भजनवाले होते ना, सकाळी ते उठले ना की ते त्यांची पेटी, आणि त्यांचा आवाज पण चांगला होता. आणि ते एकच गाणं, म्हणजे त्यांचं एक ते गायचे, ते अबीर गुलाल गाणं गायचे सकाळी सकाळी. ते मी डोक्यात ठेवायचो. आणि नंतर नंतर मग मला पण आहे ना असं म्हणजे वाटायला लागलं की ह्यांच्याबरोबर बसूया जाऊन आपण. मग मला आवड म्हणून मी फक्त जाऊन त्यांच्या टाळबीळ असं वाजवायचो. की हे जर बंद असेल, मग तिकडे एक बारसकर काकी होत्या, त्या साई भक्त होत्या, त्या सकाळी सकाळी मग तिकडे साईबाबांची गाणी चालू होती. हां, मग कसं माहिती आहे काय, ते माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी आहे ना क्लिक झालं, आपण पण या गोष्टी करूया, म्हणजे ट्राय करूया. हा म्हणजे तो टाळ वाजवणारा दिनेश, हां, ते भक्त मंडळीने हां, पत्र पाठवल्याचा दिनेश, नक्कीच नक्कीच. तो प्रवास अविस्मरणीय असेल हां, असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच. खूप लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की भक्तिगीतेच का? म्हणजे आता जसं तू प्रेमाची पण गाणी बनवू शकतोस, एक लेखक बोललास आणि एक सिंगर बोललास, तर तुला पाहिजे ते टॉपिकवर तू गाणं क्रिएट करू शकतोस. बरोबर. पण भक्तिगीतच का? मी असे लव्ह सॉन्ग वगैरे भरपूर लिहिलेत, अच्छा. पण मी ह्याच्यातनं बाहेर नाही निघत आहे, कारण भक्तिगीत. मला हेच आवडतंय. आणि जर देवाची इच्छा असेल तर ते पण पुढे पुढे नेऊन, ते पण हळूहळू ते पण प्रोजेक्ट नक्कीच करेन. आता जसे नवरात्री गेले, हां, तर नवरात्रीमध्ये पण तुला देवींची गाणी हां. तू बोललास की काम करत होता, तसा मला- कुठला एक सॉन्ग सुद्धा रिलीज झालाय आता नवरात्रीमध्ये? नवरात्रीमध्ये एक जिजामाता नगरचा भोयवाड्याची माऊली, 2 हां. लाईन ऐकवशील? हे महिमा तुझा चाले आज गोंधळाला ये, ग आई गोंधळाला ये, ग आई गोंधळाला ये, होई जागर तुझ्या नावाचा गोंधळाला ये, ग आई गोंधळाला ये, ग आई गोंधळाला ये, अन कुंकवाचा मळवट भरतो आई ये, अन भोयवाड्याचे माऊली तू गोंधळाला ये, भोयवाड्याची माऊली तू गोंधळाला ये, आई उदग 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 अंबाबाई, आई उदग 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 अंबाबाई. हे गाणं तर मला ऐकून खूप छान वाटलंय.
जेव्हा हे गाणं तू भोईवाड्यात लॉन्च केलं तेव्हा तिकडच्या लोकांची प्रतिक्रिया काय होती या गाण्याविषयी? जेव्हा ते लॉन्च केलं गाणं तेव्हा मी तिकडे नव्हतो. तेव्हा मी माझ्या दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये होतो. पण तिकडे अचानक मध्ये त्यांनी ऑलरेडी ते लॉन्च करून झाले होते. हा पण मी तिकडे लेट पोचलो. पण त्यांनी परत ते गाणं लावलं तिकडे. हा आणि तेव्हा मग ते सगळे म्हणजे सर्व शुभेच्छा देत होते की बाबा चांगलं झालंय गाणं, भारी झालंय गोंधळ. मी असं सुद्धा ऐकलंय की तू शिर्डीला पायी जातोस, तर ते म्हणजे कुठल्या मंडळातून किंवा कुठल्या पालखीतून जातोस असं? शिर्डीला पायी असं सर्वात पहिलं विरारमधनं जायचो. त्याच्यानंतर लालबागची सायलीला. ओके. कारण तिला भजनाची रासलीला बोलतात आणि भजनाचा प्रेमी तर मी ऑलरेडी आहे. हां आणि लालबागची सायलीला ही भजनाची रासलीला. हां आणि मला सायलीलावर गाणी करायला आवडायची आणि मी करत राहायचो. हां ते म्हणजे ते प्रत्येक वर्षी माझं एक गाणं असायचं सायलीलासाठी, एक गीत पुष्प म्हणून. ओके. मग थोड्या दिवसांनी भूमशंकर ग्रुप, त्या भूमशंकर ग्रुपनी मला एक गाणं लिहायला सांगितलं की एक आमच्या ग्रुपवर गाणं लिह. मग ते भूमशंकर एवढं व्हायरल झालं ना हां त्या क्लायमेटमध्ये, तेव्हा मग लोकांना ते भूमशंकरच फक्त त्या म्हणजे त्या पालखीच्या वर्षी मला वाटतं ते भूमशंकरच वाजत होतं सगळीकडे. आज पण वाजतं सगळीकडे ते खूप व्हायरल पण झालं. हां. पालखीत चालणारा जो थकवा असतो ना तो त्या गाण्याने मिटून जातो. माझ्या आतला एक साई भक्त बोलते की ते पण 2 लाईन होऊ जाऊ दे, कारण का ते एवढं फेमस हां. आहे. तर जे हा पॉडकास्ट बघतात आहे त्यांचा एवढा हक्क तर बनतो की नक्की नक्की नक्की. 2 लाईनी त्याची. भूमशंकर साई लीला वाले आए हैं, शिरडी वाले साई को मिलने चले हैं. भूमशंकर साई लीला वाले आए हैं, शिरडी वाले साई को मिलने चले हैं. मिलने चले हैं, मिलने चले हैं, मिलने चले हैं, मिलने चले हैं. साईं लीला के संग शिरडी चले हैं. भूमशंकर भूमशंकर. वाह वाह, खूप हे छान. गाणं लोकांना खूप आवडलं. त्या गाण्याला पण खूप प्रेम मिळालं. त्या हे तू गाण्यामुळे- लिहिलंयस? हां, हे मीच लिहिलंय. आणि तेव्हा त्या ग्रुपने मी त्या ग्रुपला तर सर्वात पहिलं थँक्स बोललो. हां त्यांनी मला ते गाणं मला सांगितलं लिहायला आणि ते खूप व्हायरल झालं गाणं. आणि ते गाणं पण खूप ठिकाणी म्हणजे कुठली पण पालखी असू दे ते गाणं तिकडे वाजतंच. वाचतं मी बघितलंय हां, ते आणि खूप जेव्हा मी स्वतः रामनवमीला पालखी चालत असतो ना हां तेव्हा दुसऱ्या पालख्या जातात ना त्यांच्या त्या डीजेच्या साऊंडवर ते गाणं वाजतं ना हां. तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. म्हणजे तुझंच पालखी गाणं. कोणती असू दे, भूमशंकर हे पायातला थकवा दूर करण्यासाठी ते गाणं साई भक्तांसाठी आहे. पण नक्कीच. आता मी तर कधी पालखी चालत गेलो नाही, माझं एवढं सौभाग्य तर आलं नाही की मी पायी शिर्डीला जाईन. पण मी असं ऐकलंय की म्हणजे तू आता पायी जातो शिर्डीला म्हणून मी तुला हा प्रश्न विचारू शकतो की खूप लोक बोलतात की नशापाणी करण्यासाठी पायी चालत जातात, म्हणजे मुलं तिकडे चालता चालता नशा पाणी आणि हे सर्व होतं, तर ते कितपत खरं आहे? जोपर्यंत आपण पालखीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत पालखी ही लोकांना कळणार नाही. बरोबर. लोक तिकडनं अंदाज लावतात घरात बसून. हां पालखीत चालणारे 3,000 पब्लिक जर पालखीत चालते हां त्याच्यामधले 10 जण जर रॉंग असतील हां तर 3,000 लोकांना आपण ब्लेम नाही देऊ शकत. बरोबर. कारण तो पूर्ण क्राऊड आहे. तो एक बोलतो ना एक कुठलं तरी एक मंडळ घेऊन ते चालत असतं बरोबर. लोकांना. त्याच्यामधले 1-2 असतात काय जण. ठीक आहे. आता आपण त्यांच्या वैयक्तिक लाईफबद्दल आपण नाही बोलू शकत. बरोबर. जो साई भक्त आहे तो भक्तिभावाने तिकडे जातो, चालत जायची त्याची इच्छा असते, तो चालत जातो. पण आपण काय लोकांचं जे थिंकिंग आहे ना ती थिंकिंग वेगळी आहे की यांना काय कामधंदे नाहीत, हे पालखीला जातात. हे बरोबर बोलत. हे पालखीला जातात, ह्यांना कामधंदे नाहीत. पण त्यांची श्रद्धा नाही बघत. श्रद्धा नाही बघत. तुम्ही घरातनं दादरपर्यंत कधी चालत गेलात का? नाही. जर तू 5 मिनिटावर असशील तर तू जाशील. बरोबर. समजलं. पण तूच जर
सिद्धिविनायकला टॅक्सीने जाणारा माणूस, त्याला एकदा म्हणावं की बाबा तू सायनवरनं सिद्धिविनायकला चालत जा बघू, नाही जाणार तो. त्याच्यासाठी श्रद्धा लागते. आणि पालखीमध्ये चालणारा प्रत्येक साई भक्त आहे ना श्रद्धेने शिर्डीला जातो. काही जण अणवानी पण जातात, हो हो, बिना चप्पलचे त्यांच्या जातात. पायाला तो त्यांना फोड काय पण. त्रास होत होता तो त्यांना माहिती आहे. तो एक अनुभव असतो. तो 11 दिवसासाठी तो जाणारा, तो काय विचार करतो की मी जातोय 11 दिवस मी त्रास सहन करू शकतो. कारण असं होतं की जेव्हा तो भक्ती करतो, जेव्हा त्याला कुठलं संकट येत असेल हम्म. तर तो एक हाक न मारत असेल ना, बाबा जरा सावरा मला. सांभाळून घ्या. मग त्याच्या त्या गोष्टीसाठी कुठेतरी बाबा उभे राहत असतील, मग तो बाबांसाठी भक्तिभावाने तो विदाऊट चप्पल जातो. बरोबर. आणि प्रत्येक मंडळामध्ये आता सध्या तरी ते बॅन आहे, त्यामुळे कोणाला बोट दाखवू शकत नाही. प्रत्येक पालखी जेव्हा जाते ना शिर्डीला, तेव्हा प्रत्येक जण आहे ना त्या मंडळाचा जे कार्यकर्ते असतात त्यांची जिम्मेदारी असते की आपली पालखी पोचेपर्यंत त्याच्यामध्ये त्या गोष्टी नाही होत. पालखीच्या आवारात तर त्या गोष्टी होत नाही, पण लोकांची थिंकिंग वेगळी आहे. बरोबर. कारण प्रत्येक पालखीच्या, आज मुंबईच्या पालख्या सर्व फेमस आहेत, प्रसिद्ध पालख्या सर्व. बरोबर. प्रत्येक पालखीमध्ये प्रत्येकजण म्हणजे आपापली जिम्मेदारीने त्या चालत असतो. तो व्यक्ती 11 दिवस चालतो, तो प्रवास उन्हात करतो, काय दगडी लागतात पायाला, काय त्रास होतो तो त्याला त्याचा माहिती असतो. त्यामुळे आपण एखाद्याला, कुठलाही भक्त असू देत, त्याला ब्लेम आपण डायरेक्ट नाही करू शकत. पालखीला एकदा येणारा माणूस आहे ना, वन डे जेव्हा चालतो ना, तो बोलतो नाही मला 11 दिवस चालायचे पण सुट्टी नाही. हा मॅटर करतो. आता पालखीत भरपूर जण चालतात, त्या लोकांना, काही जणांना सुट्ट्या नाही मिळत. मग सुट्ट्या नाही भेटल्या की मग त्यांचे मूड ऑफ, अरे यार 11 दिवस. काही जण तर 11 दिवस सुट्टी मिळावी म्हणून वर्षभर एक खाडा न करता कामाला जातात. ही त्यांची भक्ती आहे. ते कॉम्पन्सेट होणार. हे लोक नाही बघत. लोक फक्त हे बघतात हा 11 दिवस चाललाय, पण तो वर्षभर कामाला जातोय, खाडा नाही करत आहे, हे लोकांना नाही दिसत. बरोबर. हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मग ते लोक त्या गोष्टीचा विचार काय करतात की नाही बाबा आज तुझी भाऊबीज आहे, तुला सुट्ट्या, तू घरी आहे, पण हा भाऊबीजच्या दिवशी पण कामाला जातोय का? त्याला ते पालखीचे सोनेरी दिवस पाहिजे असतात ना, म्हणून जातो तो. त्याला ते विदाऊट चप्पल, आपण बोलतो ना अनवाणी, म्हणजे पदयात्रा हा अनुभव आहे. ज्यांनी केलाय त्यांना सर्वांना माहिती आहे. हा आजचा पॉडकास्ट करून मला तर खूप आनंद वाटला, आणि आज तुला भेटायची संधी मिळाली. जो आवाज मी रीलवर ऐकत होतो दररोज, नक्की, आणि आज मी प्रत्यक्षात त्याच्याशी बोललो, मला खूप बोलून पण छान वाटलं. आणि जर तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही गणेश भक्त असाल, साई भक्त असाल, देवी भक्त असाल, तर त्यांना तर हा पॉडकास्ट आवडला असेल, आणि त्यातून तुम्ही काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन पॉडकास्टमध्ये. आणि शेवटचं जाता जाता एक त्याच गाण्याची, ज्या गाण्याने आपण सुरुवात केलेली त्याच गाण्याने शेवट पण कर, असं मला वाटतं. भक्त मंडळीने पत्र पाठविले गणेश गल्लीला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला, अनेक रूपे घेऊन येतो माझा गणराया, कधी विष्णू श्रीकृष्ण माझा शिवशंकर भोळा, हे गणा हे गणा हे गणा हे गणा. आता मी घरी जाता जाता हेच गाणं टाकणार इयरफोन मध्ये, ऐकत जाणार. नक्की नक्की.